हॅलो स्टुडंट्स, आता आपण एक इन्स्क्रायब्ड अँगल थेरम हा मागच्या लेक्चरला आपण बघितलेला आहे. आता आपण आणखी एक इम्पॉर्टंट थेरम जो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, तोही नेहमी 3 मार्क्सला विचारतात. तो क्वेश्चन मी आज तुम्हाला थेरम समजून सांगतोय. पहा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं जे स्टेटमेंट आहे ना, ते स्टेटमेंट असं असतं, फक्त स्टेटमेंट देतात अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी असं थेरम देतात. पहिला तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे पहिला इन्फॉर्मेशन देतो. नंतर तो हे बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ ज्या क्वाड्रिलॅटरल मीन्स चौकोन. क्वाड्रिलॅटरलचा अर्थ काय? चौकोन हॅव्हिंग 4 साइड्स, ज्याला 4 साइड्स आहेत अशा फिगरला क्वाड्रिलॅटरल आपण असं म्हणत असतो. आणि मग ज्या क्वाड्रिलॅटरलचे क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑल व्हर्टेक्स ऑन द सर्कल इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतात. त्यालाच मराठीमध्ये चक्रीय चौकोन असे म्हणतात. लक्षात आलं का? इथं पहा ना, A is vertex, B is vertex, C is vertex and D is vertex. 4 vertex are on the circle. 4च्या 4 vertex कुठे आहेत तर सर्कलवर आहेत, म्हणून हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ही गोष्ट समजली? ही जर समजली असेल तर याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात असा थेरमचं स्टेटमेंट आहे. अपोजिट अँगल मीन्स A अँड C हे सप्लिमेंटरीचा अर्थ सांगतो आणखी एकदा. सप्लिमेंटरी मीन्स हॅव्हिंग द ॲडिशन ऑफ द 2 अँगल्स 180. त्या 2 अँगलची ॲडिशन 180 येते, त्याला सप्लिमेंटरी असे म्हणतात. म्हणजे अँगल A प्लस अँगल C हे 180 असले पाहिजेत. अँगल D च्या अपोजिट आहे बी आणि डी सप्लिमेंटरी मीन्स 180 दोघांची ॲडिशन असली पाहिजे, असा तो त्याचा अर्थ असतो. आणि म्हणून मग आपण गिव्हन स्टेटमेंट समजलं का? पहा, स्टेटमेंट आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे पहिला मी लिहिणार आहे. गिव्हन मध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, का तर 4 व्हर्टेक्स त्याची सर्कलवर आहे, ते गिव्हन आहे. प्रूव्ह काय करायचं आहे? अँगल A प्लस अँगल C इक्वल 180, अँगल B प्लस अँगल D 180 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ कसं लिहायचं पहा. पहिला गिव्हन मधला घेऊन घेतो. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता इथं बघा ना, पहिला हा विचारात घेऊ. हा अँगल DAB हा कुणी इन्स्क्राईब केलाय तर आर्क DAB. अँगल DAB इज इन्स्क्राईब्ड इन आर्क DAB. DAB हा अँगल DAB हा आर्कनेच इन्स्क्राईब केलेला आहे. अँड DCB इज इंटरसेप्टेड आर्क. त्याने आता बघा तुमच्या माहितीसाठी जर मी हे जर एक्सटेंड केलं ते लक्षात येते या अँगलचं मेजर याच्या हाफ. इन्स्क्रायब्ड अँगल थेरम मागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला जो इन्स्क्रायब्ड अँगल थेरम आहे ना तो, तर त्याला मी काय म्हणतोय तर इन्स्क्रायब्ड अँगल थेरम प्रमाणे या अँगलचं मेजर हे या आर्कच्या हाफ असतं. DAB इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क DCB इक्वल इन्स्क्रायब्ड अँगल थेरम मेजर म्हटलं तरी चालते. समजलं का? पहा, आता तसाच मी हा अँगल येत, आता अँगल C विचारात घेतो. अँगल DCB इक्वल टू हा इन्स्क्राईब त्याचा हा इंटरसेप्टेड आर्क झाला. म्हणजे ह्या अँगलचा हा जो आर्क आहे ते इंटरसेप्टेड आहे. मीन्स अँगल DCB इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क DAB. इक्वेशन नंबर 2 दोघांना इन्स्क्रायब्ड अँगल थेरम हा सपोर्ट दिला. समजलं का? पुन्हा एकदा पहा, या अँगलचं मेजर ह्या आर्कच्या हाफ आणि या अँगलचं मेजर ह्या आर्कच्या हाफ इथं मांडलेलं आहे. इक्वेशन 1 + 2 केलो LHS प्लस LHS दॅट इज अँगल DAB प्लस अँगल DCB इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क DCB प्लस मेजर ऑफ DAB. इथला हाफ कॉमन काढला. अँगल DAB मीन्स A. DAB चा काय झाला? A. DCB चा C हाफ. आता हे दोघं जण बघितलं ना, बघा DCB अँड DAB फॉर्म्स अ सर्कल. सर्कल मीन्स 360.
ह्या दोघांच्या दोन आर्क्सनी मिळून एक सर्कल तयार होते. म्हणजे 360 अँगल ए प्लस अँगल सी इक्वल हाफ ऑफ 360 ला 2 ने डिव्हाइड केलं तर 180. पहिलं प्रूफ तुमचं तयार झालेलं आहे. नेक्स्ट प्रूफ करण्यासाठी मी काय म्हणतोय पहा, सिमिलरली सुद्धा म्हणतो. सिमिलरली धिस कॅन बी प्रूव्ड असं म्हणता येईल, पण आपण प्रूव्ह करूया. कसं पहा, हा क्वाड्रिलेटरल आहे आणि क्वाड्रिलेटरलच्या चारही अँगलची ऍडिशन असते 360. क्वाड्रिलेटरल एबीसीडी अँगल ए प्लस अँगल सी प्लस अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू 360. देअरफॉर ए प्लस सी तुमच्याकडे आलेला आहे 180 प्लस बी प्लस डी. 180 ट्रान्सफर करू, अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू 360 मायनस 180 इक्वल टू 180 इज प्रूव्ड. हे प्रूव्ह झालं. समजलं का? पहा, हे जर लक्षात आलं असेल, हा सुद्धा 3 मार्कचा थेरम आहे आणि याच्यावर बेस्ड आपल्याला काय आता एक्झाम्पल्स इथं बघायची आहेत. आता आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरमवर काही एक्झाम्पल्स पाहूया. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आताच मी सांगितलं तुम्हाला की त्या याच्यावर एक तो थेरम जरी विचारला नाही तर तुम्हाला त्याच्यावर एक्झाम्पल विचारतील. अलग लक्षात, त्यामुळे एक्झाम्पल्स ही घेणं गरजेचं आहे. हे पहा, इथं हा जो अँगल ए सी बी जो आहे ना, त्याचा व्हर्टेक्स कुठे आहे? सर्कलवर आहे. म्हणून मी त्याचा आन्सर लिहिताना असं लिहिणार पहा, अँगल ए सी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB. ACB या आर्क मध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड अँड आर्क ADB इज इंटरसेप्टेड आर्क. ओके, हे आपण लिहून घ्यायचं आणि मग लिहायचं देअरफॉर अँगल ACB इज हाफ ऑफ, लक्षात घ्या, ह्याचं मेजर ह्याच्या हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. ओके, झालं. हाफ इंटू मेजर ऑफ आर्क ADB इज 60. देअरफॉर आन्सर आलं 30 डिग्री. समजलं का? पहा, झालं. एवढं केलं सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. आलं का लक्षात? आता ही झाली फिगर. सेकंड फिगर मध्ये पहा. सेकंड फिगर मध्ये काय? अँगल PQR इज इन्स्क्राइब्ड इन PQR. मग इथं काय लिहिणार? हे झालं, याचा विषय संपलेला आहे. फाइंड अँगल. आता इथं PQR फाइंड करायचं आहे. इन अँगल PQ काय म्हणतो? अँगल PQR इज इन्स्क्राइब्ड इन आर्क PQR and PSR is intercepted arc. Therefore अँगल कोणता फाइंड करायचा आहे? PQR इक्वल टू हाफ ऑफ आर्क कुणाच्या? PSR च्या. PSR. ओके, व्हॅल्यू पुट आउट करूया. किती दिले तुम्हाला त्यांनी? 88 दिलेले आहे. त्याचा आन्सर येईल 44. इट इज द आन्सर. फिनिश. सेकंडचा आन्सर संपलं. सेकंड फिगर. थर्ड फिगर जी आहे, या फिगर मध्ये 56 दिलाय, त्याच्या हाफ हा असणार. म्हणजे अँगल कोणता? LMN इन्स्क्राइब्ड इन LMN. अँगल LMN इज इन्स्क्राइब्ड इन आर्क LMN अँड आर्क कोणती इंटरसेप्टेड आहे? ही. त्याला आपण काहीतरी टी देऊ. TLN. आर्क TLN इज इन्स्क्राइब्ड आर्क. ओके, मग फॉर्म्युला कसा? मग एक्झाम्पल कसं होईल पहा. अँगल LMN इक्वल टू हाफ ऑफ आर्क LTN. Therefore it is 56 and it is 28 degree. The answer. याच्यावर आधारित तुम्हाला 3 एक्झाम्पल्स देतो. तिथं देतो पहा, ते घ्यायची. हे पहा, हे तुम्हाला इथं डी आहे तुमचा. इथं तुम्हाला
62 देतोय डिग्री अँगल एसीबी फाइंड करायचं आहे. आलं लक्षात? एसीबी फाइंड करायचं आहे. इथं तुम्हाला मी 108 देतो, हे फाइंड करायचं आहे. आणि इथं तुम्हाला मी 52 देतो, हे फाइंड करायचं आहे. हे 3 होमवर्क तुमच्यासाठी एक्झाम्पल्स आहेत. समजलं? आता इथं पुढचे एक्झाम, हे 3 होमवर्क घ्या. हे झाल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं उलट एक्झाम्पल्स इथं देतो. इथं 40 डिग्री देतो, इथं 45 डिग्री देतो, आणि इथं तुम्हाला 49 डिग्री देतो. 28, that is 9, 32 डिग्री देतो. तुम्हाला फाइंड करायला सांगतील. फाइंड अँगल एसीबी दिलेला आहे तुम्हाला. अँगल तुमचा आता तुम्हाला आर्क विचारते. फाइंड आर्क एडीबी, फाइंड आर्क पीएसआर, फाइंड आर्क एलटीएन. हे तुम्ही फाइंड करायचं आहे. थोडंसं बदललं आहे, क्वेश्चन चेंज केलेलं आहे. आता मगाशी तुम्हाला आर्कची लेंथ दिली होती, अँगल काढायचा होता. आता अँगल दिलेला आहे आणि आर्क काढायचा आहे. लक्षात घ्या. फक्त चेंज काय होणार तेवढं पहा. आपण त्या एक्झाम्पल पासून सुरुवात करू. इथं आहे आपल्याकडे. ओके, ते एक्झाम्पल काय पहा. LMN इन्स्क्राइब्ड इन आर्क एलिमेंट आहे तुमच्याकडे, आणि LTN इज इंटरसेप्टेड आर्क. LMN इक्वल टू हाफ ऑफ आर्क TN. फक्त आता तुम्हाला देताना थोडंसं रिव्हर्स दिलेलं आहे. तुम्हाला अँगल दिलेला आहे. अँगल 32 दिलेला आहे. तो अँगल इथं 32 लिहितो. हा जो 2 डिवाइड असतो तो इकडे मल्टिप्लाय होतो. मेजर ऑफ आर्क LTN, आणि 34 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ 62. 32 into 2, 64 डिग्री, दॅट इज अ मेजर ऑफ आर्क LTN. बघा, हे असं. फक्त इथं काय होणार, हा जो 2 आहे, मेथड सेम, सर्व सेम, फक्त 2 आहे तो तुम्हाला इकडं ट्रान्सफर करावा लागेल. समजते का? पहा, हे झालं ह्या एक्झाम्पल बाबतीत. आता ह्या एक्झाम्पल बाबतीत आपण बघूया. आता मला सांगा कोणता PQR. याची इथे लिहितो. अँगल PQR is inscribed in PQR, arc PQR, and PSR is intersected arc. ओके, हे आहे तसं आहे. मग फॉर्म्युला तयार झाला तुमचा. काय फॉर्म्युला तयार झाला? अँगल PQR इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PSR, आणि इथं मग हाफ इंटू तुमच्याकडे मेजर ऑफ आर्क माहित नाही, PSR माहित नाही. इथं मात्र 45 डिग्री दिलेला आहे तुम्हाला. हा 2 जो आहे तो आपण डायरेक्ट इकडे आणला असतो तरी चालला असता. 90 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क PSR. तिथे आन्सर बघा, हा 90 डिग्री असतो. सिमिलर इथे या अँगल ACB is inscribed in an arc ACB and arc ADB is intersected arc. Therefore अँगल तुमचा बदलला, त्यामुळे हे बदलावं लागेल. काय होणार? अँगल ACB इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. हे तुम्हाला दिले 40 डिग्री. हा 2 इकडे घ्या, इक्वल टू मेजर ऑफ आर्क ADB. Therefore 80 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क ADB इज द आन्सर. समजलं? हे 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. तुम्हाला इथं फक्त मी चेंज करून देतो. पुन्हा 3 होमवर्क्स होती. ही होमवर्क हे पहा, 50 डिग्री, हा 29 डिग्री, आणि हा 35 डिग्री.
एवढे पुन्हा तीन पुन्हा आणि होमवर्क करा. ते तीन 6 होमवर्क झाली. हा एक प्रकारची अँगल इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच्या प्रकारातली ही एक्झाम्पल्स तुम्हाला. हॅलो स्टुडंट्स, आता आपण वेगळ्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत. तो क्वेश्चन असा आहे की दोन सिकेंडचे असतात, त्यांचं इंटरसेक्शन त्या सर्कलच्या आउटसाइड पॉईंटमध्ये, एक्सटेरियर पार्टमध्ये, आउटसाइड द सर्कल मीन्स एक्सटेरियर पार्टमध्ये होत असतं. तर अशा वेळेला त्या अँगलचं मेजर काढायचं कसं हे तुम्हाला मी इथं शिकवणार आहे. तर इथं पहा, हे जे आहे ते हे आपल्या थेरीसाठी उपयोगाचे आहेत आणि सीईटी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट हे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला अँगल हा विचारलेला आहे, अँगल हा विचारलेला आहे, अँगल हा विचारलेला आहे. लक्षात घ्या. तर मी काय म्हणते पहा, रे एसी आणि रे एई एकमेकींना ह्या सिकेंड्स आहेत. त्या काय आहेत? सिकेंड. इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल, सर्कलच्या बाह्य बिंदू त्या काय करतायत तर इंटरसेक्ट करतायत. असं जर करत असतील तर त्याला विचारल्याने सीएई हा अँगल कोणता, सीएई अँगल किती आहे. अँगल हा आहे, ही तुम्हाला आर्क 30 दिलेली आहे, ही आर्क तुम्हाला 60 दिलेली आहे. तर त्याचा फॉर्म्युला असा असतो, अँगल सीएई इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, मोठा घ्यायचा सीई, मायनस मेजर ऑफ आर्क बीडी. ह्या दोन आर्कची, हे जे दोन आर्क आहेत ह्या दोन आर्कची सबट्रॅक्शन डिव्हायडेड बाय 2 मीन्स हाफने मल्टिप्लाय करायचं. डिव्हायडेड बाय 2 मीन्स कशाने मल्टिप्लाय करायचं, हाफने मल्टिप्लाय करायचं. लक्षात घ्या, जेव्हा मगाशी बघितलं आपण त्या अँगलचा व्हर्टेक्स जर सर्कलवर असेल तर त्या अँगलचं मेजर हे हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. तसं बघितलं तर ह्या सुद्धा अँगलनी हे दोन आर्क इंटरसेप्ट केलेत, एक मोठा आणि एक छोटा आहे, पण या दोघांची सबट्रॅक्शन दॅट इज सीई मायनस बीडी. लक्षात ठेवा. म्हणून हे 60 मायनस 30 डिग्री दॅट इज द हाफ इंटू 30 डिग्री मीन्स 15 डिग्री. 15 डिग्री म्हणजे हे मायनस हे 60 मायनस 30 म्हणजे 15 डिग्री. लक्षात आलं का? हे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. म्हणून लक्षात ठेवायचं, तीनच गोष्ट लक्षात ठेवा. एक सर्कलवर एक त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलवर असणे, याचा अँगल, याचं मेजर धिस मायनस धिस डिव्हायडेड बाय 2. सर्कलच्या बाहेर आहे का, हे बघा, सर्कलच्या बाहेर असेल धिस डिव्हायडेड बाय धिस, सर्कलवर असेल हाफ, आणि सर्कलच्या आत असेल हे पुढे आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहे. सर्कलच्या आत असणे हा पुढचा क्वेश्चन घेणार आहे. लक्षात घ्या, सर्कलच्या बाहेर पॉईंट हा आहे. इंटरसेक्शन पॉईंट कुठे आहे, सर्कलच्या बाहेर. मला हे आन्सर झालं. आता इथं बघा ना, ही आर्क मायनस ही आर्क, ही आर्क मायनस ही आर्क म्हणजे काय, मेजर ऑफ अँगल एस पी आर इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, काय बघा, आर्क एस आर मायनस मेजर ऑफ आर्क टी क्यू डिवाइड इक्वल टू हाफ इंटू 48 मायनस 22 मीन्स हाफ. 48 मधून 22 गेला की 26 येईल आणि 26 चा हाफ केला की 30. बघा, 48 मधून 22 मायनस केल्यानंतर किती येईल पहा, तर 26 येईल आणि त्याला हाफ केला की 13 येईल. झालं. हा इथं विषय संपला. इथं सुद्धा याचाही इंटरसेक्शन पॉईंट कुठे आहे, बाहेर. म्हणजे रे पीएस रे पी आर सेकंड इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल. आता इथंही पहा, आपल्याला काढायचं एन एल ओ काढायचं आहे. रे एल एन and ray LO are in secant intersect outside the circle. म्हटलं की अँगल, तुमचा अँगल कोणता आहे, LNO इक्वल टू LNO, that is angle NLO इक्वल टू half of measure of arc NO
minus measure of arc MP, that is MP equal to half of that is 58 minus 20 degree equal to half into 28 or 38. ओके नाही, 58 पासून 20 गेला 38. 38 ला आपण जर 2 ने डिवाइड केलं तर 19 डिग्री हे त्याचा आन्सर. तुम्हाला 19 डिग्री तो अँगल असणार आहे. समजलं बरं. आता तुम्हाला याच्यावर होमवर्क देतो. ते 3 होमवर्क तुम्ही करायची आणि मला सकाळ सांगितल्याप्रमाणे सकाळी तर काय बघा, हे 70 डिग्री, हे 20 डिग्री, हे 60 डिग्री, हे 15 डिग्री, हे 72 डिग्री आणि ह्या 32 डिग्री. हे 3 होमवर्क काय करायची तुम्ही सॉल्व करायचे याच्यावर. ओके, हा एक पॉइंट तुमचा इथं म्हणजे त्या सर्कल त्या सेकंड बाहेर जर इंटरसेक्ट करत असतील तरचा विषय झाला. हॅलो स्टुडंट्स, इथं आपण आता मगाशी काय बघितलं, 2 सेकंड्स एकमेकींना सर्कलच्या बाह्य भागात इंटरसेक्ट करत होत्या, हे की नाही. एकमेकींना कुठे इंटरसेक्ट करत होत्या, बाह्य भागात म्हणजे एक्सटेरियर पार्टमध्ये. इथं 2 कॉर्ड आहेत. एक्झाम्पल थोडं पाहिजे लक्षात घ्या, प्रत्येक एक्झाम्पल 2-2 मार्क्ससाठी महत्वाचं आहे. तर इथं ह्या कॉर्ड जे आहेत ना, त्या कॉर्ड कोणकोणते आहेत पहा, तिन्ही फिगरमध्ये एसी कॉर्ड, बीडी कॉर्ड, एसी कॉर्ड, बीडी कॉर्ड, एसी कॉर्ड अँड बीडी कॉर्ड. अशा इथं नाव दिले बा. इथं एबी कॉर्ड आणि सीडी असतील, वेगवेगळी काही नावं देतील आणि तुम्हाला काढायला सांगतील की हा अँगल काढा म्हणतील, कधी हा अँगल काढा म्हणतील, कधी हा अँगल. म्हणजे ह्या 2 आर्क दिल्या तर हे 2 अँगल काढ, दोन्हीपैकी एक अँगल काढायला सांगतील. ह्या 2 आर्क दिले तर हा किंवा हा काढायला सांगतील आणि ह्या 2 आर्क दिल्या तर हा किंवा हा काढायला सांगतील. शेवटी 2 व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ऑलवेज कॉन्ग्रुएंट. तर त्या दोन्हीपैकी कुठलाही एक अँगल काढला तर दुसरा अँगल मिळतो, त्यामुळे त्याचा काय विषय नाहीये. तर अँगल एपीडी इक्वल टू, लक्षात घ्या काय म्हणतो, कॉर्ड एसी अँड कॉर्ड बीडी, AC and chord BD intersects at point P inside the circle. सर्कलच्या आतमध्ये, इनसाइड द सर्कल आतमध्ये इंटरसेक्ट करतायत. मग मी काय म्हणतोय, या अँगलचं मेजर एपीडी इक्वल टू, एपीडी म्हणू दे नाहीतर बीपीसी म्हणू दे, अर्थ तोच. हा आर्क, मेजर ऑफ आर्क एडी प्लस मेजर ऑफ आर्क बीसी यांची ऍडिशन करायची. मग काय केली आपण, सबट्रॅक्शन. का तर तो सर्कलच्या बाहेर इंटरसेक्शन पॉइंट होता. इंटरसेक्शन बाहेर असेल तर सबट्रॅक्शन, इंटरसेक्शन पॉइंट आत असेल तर ऍडिशन. आणि मग आता ऍडिशन करतो, हाफ इंटू ब्रॅकेट दॅट इज 45 डिग्री प्लस 65 डिग्री इक्वल टू दॅट इज हाफ इंटू ब्रॅकेट. याची ऍडिशन करूया, 110 येईल पहा. 65 प्लस 110 2 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर 55 डिग्री. हे आन्सर या हा जरी विचारला तर 55 डिग्री. समजा असं दिला आणि हा विचारला तरी 55 डिग्री. दोन्ही, कारण व्हर्टिकली आपण हा अँगल काढला की हा अँगल मिळतो, हा अँगल काढला की हा मिळतो, हा अँगल काढला हा मिळतो. लक्षात घ्या, समजलं. हे झालं 55 डिग्री. त्याला काय म्हणायचं, इंटरसेक्शन ऑफ द 2 कॉर्ड इनसाइड द सर्कल. आता इथं पहा, नंतर ह्या याच्यामध्ये जातो, हेच आहे एसी कॉर्ड आहे, बीडी कॉर्ड आहे, इंटरसेक्ट पॉइंट पी इनसाइड द सर्कल. अँगल बीपीसी विचारले, कोणता बीपीसी विचारलेला आहे, बीपीसी विचारलेला आहे. ओके, तर मग घ्यायचं हेच एडी प्लस बीसी, हेच फक्त काय होणार इथं तुमचं 35 डिग्री प्लस 25 डिग्री मीन्स हे येईल 60 डिग्री. मीन्स याचा आन्सर येईल तुम्हाला हाफ 30 डिग्री. लक्षात आलं का, पहा 30 डिग्री आन्सर. इथं तर बघा आपण कोणते कोणते कॉर्ड आहेत, एबी कॉर्ड आहे, कॉर्ड एबी अँड सीडी, कॉर्ड एबी अँड कॉर्ड सीडी इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी इनसाइड द सर्कल. देअरफॉर अँगल विचारलाय एपीसी, एपीसी विचारलेला आहे. एपीसी इक्वल टू हाफ ऑफ
half of measure of arc AC plus measure of arc BD. Therefore व्हॅल्यू पुट आउट करू इथं. त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत तर 60 डिग्री प्लस 30 डिग्री इक्वल टू दॅट इज द 90 चा हाफ 45 डिग्री इज द आन्सर. झालं का? अशा प्रकारे हे कुठल्याही दोन कॉर्ड्स दिल्या, कॉर्ड्स तुम्हाला दिल्या तर मात्र तुम्हाला इथं हा क्वेश्चन समजता काढता येईल. अलग लक्षात. म्हणजे आपण 3 पॉईंट घेतले. ऑन द सर्कल, इनसाइड द सर्कल, आउटसाइड द सर्कल. ऑन द सर्कल, इनसाइड द सर्कल, आउटसाइड द सर्कल. समजलं का पहा? आता ह्याच कॉर्ड, आता हेच बघा, आता हे तुम्हाला अँगल तरी काढायला विचारलेले आहेत, पण अँगल नाही काढायला विचारणार तुम्हाला. कधी अशीच फिगर देणार किंवा अशाच कॉर्डचे इंटरसेक्शन होणार, पण तुम्हाला अँगल काढायला विचारणार नाही, तुम्हाला लेंथ काढायला विचारतील. तर ते कसं करायचं ते इथं आपण शिकूया. याच फिगरमध्ये शिकूया. लक्षात आलं का? तुम्हाला हेच पॉईंट विचारात घेऊया. आता तुम्हाला जर का यातली कुठलीही जर का ह्या दोन कॉर्ड ज्या आहेत त्यातली कुठलीही लेंथ एपी काढायचं विचारतील, पीडी काढायला विचारतील, पीसी काढायला विचारतील, बीपी काढायला विचारतील, तर कुठली एक लेंथ तुम्हाला काढायला विचारतील, तर ती लेंथ कशी काढायची ते आपण पाहूया. आणि ते सीईटी साठी ही इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या थेरी क्वेश्चनला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. 2-2 मार्कचे हे क्वेश्चन असतात, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. समजा तुम्हाला इथं 15 दिलेलं आहे, इथं 15 दिलंय, नंतर तुम्हाला हे 4 दिलेलं आहे, नंतर इथं तुम्हाला 8 दिलेलं आहे, तर तुम्हाला पीसी फाइंड करा असा क्वेश्चन असेल. पीसी फाइंड करा. आता इथं कॉर्ड सेम आहे, कॉर्ड AB अँड कॉर्ड CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट P इनसाइड द सर्कल, ते फिक्सच आहे. पण इथं मगाशीचा अँगल काढायला विचारला होता, आपण फॉर्म्युला वेगळा घेतला होता. इथं कसं होणार पहा, AP इंटू PC, तर इंटरसेक्शन ऑफ द टू कॉर्ड, इनसाइड इंटरसेक्शन ऑफ द टू कॉर्ड, इथं इंटरसेक्ट ऍट P म्हटलंय पहा, म्हणजे AP इंटू PC, AP इंटू PC इक्वल टू BP इंटू PD. हे असं त्याला इंटरसेक्शन ऑफ द टू कॉर्ड्स, इंटरसेक्शन ऑफ द टू कॉर्ड्सचा आपली प्रॉपर्टी आहे त्याचा वापर करायचा. हे पहा कोणतं, AP इंटू PC, BP इंटू PD. लक्षात घ्या, AP इंटू PC, BP इंटू PD, AP इंटू PB अँड CP इंटू CD. अशा पद्धतीने त्याचं आन्सर होईल. व्हॅल्यू पुट आउट करायचे फक्त. AP इंटू PC, तुम्हाला PC विचारलेलं आहे. AP is 8, PC you didn't know, BP is 15 and PD is 4. Therefore PC equal to 15 into 4 divided by 8. So 15 4 जार 60 by 8 केलं तरी चालते. 8 1 जार 8, 7 जार 56, remain 4, 8 5 जार means its answer is 7.5. लक्षात घ्या. कॉन्सेप्ट चेंज झाले. लक्षात घ्या, दोन कॉर्ड इंटरसेक्टच आहेत, पण त्याचा कन्सेप्ट चेंज झाला. इथं समजा मी तुम्हाला 10, 5, 6 आणि PD विचारलं, हेच करणार तुम्ही, फक्त व्हॅल्यू तुमच्या काय होणार आहेत, बदलणार आहेत. लक्षात घ्या. इथं AP इंटू PC, बाकी हेच आहे ना. 10 इंटू 5 इक्वल टू 6 इंटू PD, यू डिडंट नो. हे ट्रान्सफर करा, हे झालं 50 डिवायडेड बाय 6 इक्वल टू PD. याला पूर्ण जर का डिवाइड होत असेल तरच करा, नाहीतर 2 2 ने 25 बाय 3 इज द आन्सर. किंवा पॉइंट मध्ये थोडंसं रिकरिंग मध्ये येणार आहे, म्हणजे अखंडी स्वरूपात येणार आहे. एवढं जर आन्सर ठेवलं तरी चालेल. ओके. आणि जर ऑप्शन मध्ये जर त्यांनी दिला असेल की 8 3 8 24 राहिला 1 0 3 3 9 3 3 9 असं काय दिलं असेल, किंवा अप्रॉक्सिमेट असं देतात 8.34 असं जरी 3 जरी दिलं तरी असंही देतात, असंही देतील, असेल तिने कोणतेही आन्सर असू शकेल, ते तुमचं आन्सर. समजलं. तर इथं समजा तुम्हाला नेमिंग चेंज करून दिलं, इथं M, इथं N, इथं R आणि इथं S
असं जर नेमिंग चेंज करून दिलं आणि इथं डी म्हटलं तर नेमिंग जर चेंज झालं तर नेमिंग पद्धतीनं कॉर्ड कोणते आहेत बघायचं. काय म्हणणार तुम्ही, कॉर्ड एमएन चेंज करणार, कॉर्ड एमएन अँड कॉर्ड आर एस intersect at point D inside the circle. Therefore, आता समजा तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल RS 18 दिलाय, RS टोटल हा RS तुम्हाला समजा बघा थोडंसं एक्झाम्पलचे 18 दिलाय, हा टोटल RS तुम्हाला 18 दिलेला आहे. नंतर MD हे तुम्हाला 9 दिलेला आहे आणि DN हा जो तुमचा जो आहे तो 8 दिला. तर तुम्हाला D काय फाइंड करायला विचारलेलं आहे, फाइंड DS हे तुम्हाला फाइंड करायचं सांगितलं. असू द्या, आता कसं फाइंड करायचं सांगतो. हा D थोडासा इथं DS दिसेल. आपण काय म्हणणार, MN अँड कॉर्ड RS इंटरसेक्ट पॉइंट D. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बघा, स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे. तर आपण लिहिताना कसं लिहिणार, MD इंटू DN इक्वल टू RD इंटू DS आणि तुम्हाला DS विचारलेला आहे. ओके, आता तो कसा काढायचा बघूया. आता मला सांगा, हा तुमच्याकडे आहे, हा किती 9 आहे, हा 8 आहे, याचा विषय संपला. पण हा टोटल तुम्हाला दिलेला आहे ना, RD पाहिजे आहे, पण DS माहिती आहे का नाही. आपण DS ला जर x सपोज केलो बघा, इफ DS इक्वल टू x सपोज केलो तर RD किती येईल सांगा बरोबर, तर 18 - x येईल. लक्षात घ्या, हा टोटल 18 आहे, त्यातला हा x सपोज केलो तर हा 18 - x येईल. ह्यात व्हॅल्यू ठेवायच्या. 9 × 8 इक्वल टू 18 - x × x. बघा थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन, लक्षात ठेवा. आणि असे क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत. असा एखादा क्वेश्चन ही असू शकतोय, अगदीच काही सोपा असणार नाहीये. ओके, तर 72 इक्वल टू दॅट इज 18x - x². x यात मल्टिप्लाय केलं प्लस ट्रान्सफर इकडे करू, x² - 18x प्लस 72 इक्वल टू 0. आणि याची स्प्लिट करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मेथड प्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं होईल पहा, हे 72 ची स्प्लिट 9 8 जार केलं की किती येते बघा, 9 8 जार 72, 9 8 72, पण 9 8 17 होते, 18 यायला पाहिजे. आणखी 72 ची स्प्लिट कशी होईल बघा, 18 4 जार 18 चौक 72, तेही होणार नाही. RS 18 दिलाय, 9 आणि 8 दिलाय, DN बरोबर आहे, MN 8 MD 8 दिलाय, DN 72 आणि हे 18 ठीक आहे. आणि मग आता ह्याची आणखी फोड कशी होईल सांगा बरोबर, 24 त्रिक 72, ती पण होणार नाहीये. मग असं होत असेल तर आपण आपली मेथड, फॉर्म्युला मेथड यूज करायची. बघा कसं, आणखी एकदा बघूया. 18 चौक 72, 14 यायला पाहिजे, 14 येते. ठीक आहे. मग इथं आपण कसं करतो, A इक्वल टू 1, B इक्वल टू -18 आणि C इक्वल टू 72 याने आपण सॉल्व्ह करतो. आणि B² मायनस काय काढतो, 4AC. आपलं झालंय पहा अल्जेब्रामध्ये, -18² मायनस 4 × A × C मीन्स 324 मायनस यांचा स्क्वेअर 324 आणि याचा 72 4 जार 72 4 जार किती झाले, 288 बघा, 4 2 8 7 28 बरोबर. आणि मग हे आपण हे 12 आणि हे 36 येईल बघा, 36. आणि मग आपण काय करत असतो, B² - 4AC आले लक्षात, B² - 4AC. तो फॉर्म्युला x इक्वल टू -b प्लस और मायनस √ B² - 4AC डिवाइड बाय 2AC. आणि मग x इक्वल टू -b तुमच्याकडे आहे -18 -18 प्लस और मायनस √36 डिवाइडेड बाय 2 × A is 1. Therefore x equal to 18 plus or minus 6
divided by 2 means 18 plus 6 divided by 2 किंवा आपण 18 मायनस 6/2 घेऊ शकतो आणि मग हे 24/2 मीन्स 12 आणि हे 12/2 मीन्स 6 62 याची पुढे होतं झालं असतं. इथं सुद्धा 62 जरा मायनस असं सुद्धा आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता आलं असतं. त्याला 12 आणि 6 आलं किंवा आपण नेहमीच्या पद्धतीने 72 जरी फोड केली असती याची 12 आणि 6 -12 -6 याचे दोन ब्रॅकेट मांडले असते x - 12 x - 6 इक्वल टू 0 therefore x - 12 इक्वल टू 0 x - 6 इक्वल टू 0 therefore x इक्वल टू 12 आणि x इक्वल टू 0. त्याही मेथडने ते झालं, ह्याही मेथडने ते झालं. कोणत्याही मेथडने करा तुमचा आन्सर सेमच येणार आहे. समजलं? हे तुमचा 3.2 मधला एक पॉईंट मी इथं तुम्हाला समजून सांगितलं. 3.5 मधला एक क्वेश्चन तुम्हाला इथं मी समजून सांगितलं. ओके, ठीक आहे.